राम राम सर्व शेतकरी बांधवांना। गेल्या 5 जुलैला या सोयाबीन पिकावर आपण पहिली फवारणी घेतली होती आणि त्यावेळची क्वालिटी मी आपण सर्वांना दाखवली होती आणि 15 दिवसानंतरची या सोयाबीनची क्वालिटी पहा कशी। मी या ठिकाणी चक्कर मारत असताना माझ्या तर लक्षात आलंच, कारण पहिल्या क्वालिटीमध्ये आणि आताच्या क्वालिटीमध्ये बराच या ठिकाणी परत या सोयाबीनमध्ये दिसतो। त्यावेळेस आपण पहिली फवारणी घेतली होती लोटो फड कंपनीचं मायक्रोन्यूटन होतं कॉम्बी 2 आणि बॅलन्स 10 याची आपण फवारणी केली होती। आज आता सोयाबीनचे कळी अवस्थामध्ये सोयाबीन आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता सोयाबीनला थोड्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फुलाला सुरुवात झाली, म्हणून आता आज असं वाटतं की दुसरी फवारणी घेऊन टाका, म्हणून त्या निमित्तानं आज आता फवारणी घेण्याचं ठरवलं। आणि पहिल्या फवारणीचा व्हिडिओ मी आपण सर्वांना दाखवला होता आणि आज दाखवण्याचं कारण एवढंच की पहिल्या फवारणीमध्ये आणि या फवारणीमध्ये काय फरक दिसतो। आणि आता ही दुसरी फवारणी सुरू केली। दुसऱ्या फवारणीमध्ये या ठिकाणी लोटो फड कंपनीचं लोटस क्यूमॅक्स हे घेण्याचं ठरवलं। याचं कारण असं की या मारल्यामुळं कळीची अवस्था चांगल्या प्रमाणात टिकून राहते, फुलगळ होत नाही आणि फुलगळ न झाल्यामुळं थोडंसं जरा शेंगा लागण्याचं प्रमाण जास्त होतं। आणि एक NB हे सुद्धा या ठिकाणी मारण्याचं हे करू राहिलो मी, मायक्रोन्यूटनच हे बी त्याच्यामध्ये थोडंसं सोयाबीनमध्ये क्वालिटी येण्याचं प्रमाण चांगलं राहतं आणि उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ कशी होईल ते हे काम करत असतं। यासोबतच आपण कुठल्याही कंपनीचं फंगीसाईड पेस्टिसाईड आपण घेऊ शकता, कोणतं बी हलकं बरी आपल्या पिकावर जसं जसं रोग असेल त्या प्रमाणात आपण घेऊ शकता। तर हे 5 फवारणी मी करत आहे। या फवारणीनंतर निश्चितच रूपानं रिझल्ट कसे येईल काय येईल हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो। मी शेतकरी म्हणून हे व्हिडिओ तयार करतो, हे कुठल्याही कंपनीचा प्रचार नाही। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सर्वांना सांगितलं होतं की हा कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा प्रचार नाही।